तर गुड डे ट्रेडर्स, मायसेल्फ मयूर ॲज अ रेड कॅन्डल मी तुम्हाला बिगिनर टू ॲडव्हान्स फ्रॉम स्क्रॅच टू प्रो ट्रेडिंग शिकवणार आहे आणि त्याचा आता पार्ट 4 आहे. तर असं सपोर्ट रेजिस्टन्स शिकवणार आहे बघा. तुम्हाला कळणारच आहे बिगिनरला, जे पहिल्यांदा बघतात ते, आणि जे म्हणजे त्यांना सपोर्ट रेजिस्टन्स माहिती आहे तरी पण त्यांनी ही सायकोलॉजी अप्लाय केली तर ही सगळीकडे चालणार आहे, तशी मी सांगणार आहे. तर बघा, रेजिस्टन्स आणि सपोर्ट, व्हॉट इज रेजिस्टन्स आणि व्हॉट इज सपोर्ट. जो रेजिस्टन्स तयार करणारे असतात, जो रेजिस्टन्स कशामुळे होते, रेजिस्टन्स तिथं असतात सेलर्स, ठीक आहे, आणि सेलरांचे एसएल असतात, त्यांनी तिथं पोझिशन बनवतात रेजिस्टन्सच्या वरती आणि तिथं काय असते, त्यांचे एसएल असतात. म्हणूनच तिथनं काय होते, मार्केट रिजेक्शन खाते आणि खाली येते. म्हणजे काय होते, मार्केट खाली येते इथनं रेजिस्टन्सच्या इथं. परत काय विषय होते इथं, परत इथनं मार्केट वरती गेले बघा. हे आम्ही चार्टवर आता समजावून सांगतो काय. इथनं परत रिजेक्शन खाल्ले आणि खाली आले, तिथं परत कन्सॉलिडेट झाले, म्हणजे परत इथनं मार्केट वरती गेले. इथनं वरती का गेले, कारण का इथनं बायरांनी डिमांड आणली, म्हणून इथनं बायरांनी बाईंग केली आणि तिथं त्या मालाला डिमांड आणली, त्या स्टॉकला डिमांड आणली, म्हणून काय झालं, इथनं मार्केट वरती गेलं. आता इथं काय झालं, इथं सेलर आहेत, इथं काय केलं, रिजेक्शन खाल्लं, कारण का त्यांनी सप्लाय केला डिमांड पेक्षा जास्त, त्यामुळे मार्केटने काय केलं, इथनं रिजेक्शन खाल्लं आणि मार्केट खाली आलं. तसाच विषय इथं, इथं परत बायरांनी डिमांड आणली आणि ह्याचा एक झोन तयार होतोय. आता बघा, ह्याचा मी इथनं एक लाईन मारली ही, आता ह्याचा एक झोन तयार झाला हे असा, ठीक आहे. आता इथं कोण प्रेझेंट आहेत, सेलर प्रेझेंट आहेत आणि सेलरांचे एसएल आहेत, म्हणूनच तिने का नाही भ्या लागल्यात आणि तिथं पोझिशन बनवायला लागल्यात, ठीक आहे. म्हणून इथनं मार्केट रिजेक्शन खायला लागले आणि खाली यायला लागले, रिजेक्शन खायला लागले आणि खाली यायला लागले. आता इथं काय आहेत, बाहेर आहेत, बाहेर पण भेटतात भाई, बाहेर त्यांच्या झोन पैसे आले तर भिणार, ठीक आहे. मग इथे त्यांनी पोझिशन बनवायला चालू करतात. तर ह्यांच्या दोघांची आहे ना लढाई चाललेल्या असत्या. लढाई म्हणजे काय चाललेल्या असत्या, बाईंग आणि सेलिंग, सप्लाय आणि डिमांड, कुणाचा जास्त कुणाचा कमी होतोय. आता इथनं परत तिने डिमांड दिली म्हणून मार्केट वरती गेलं. कुणी डिमांड दिली, बायरांनी डिमांड दिली. इथं कोण आहेत, बायर आणि त्यांचे एसएल, ठीक आहे ना, म्हणूनच तिने जास्त डिमांड दिली. आता इथं बघा, इथनं परत मार्केट वरती गेले, म्हणजे काय झाले, इथं बायर आहेत, तिने काय केली, डिमांड दिली आणि त्यांचे एसएलच इथं आहेत. जे पोझिशन बनवत असतात, कुठला पण ट्रेडर असू दे, ते जे एसएल असतातच, हे मी मागच्या पार्टमध्ये पण सांगितलं आणि आता पण सांगतो. इथं एसएल आहे, त्यांनी एसएल लावूनच पोझिशन बनवतात, त्यांनी असंच तुक्क मारत नाहीत, त्यांना काहीतरी तिथं दिसलेलं असते म्हणून तिने का नाही हे करत असतात, बाईंग करत असतात. आता इथनं बाईंग केली, आता इथं सेलरांना काहीतरी दिसलेलं असते म्हणूनच सेलिंग करायला लागल्यात. आणि आम्ही सेलिंग आणि बाईंग करून हे स्टॉक नाही हलवत आहेत. जे मोठे प्लेयर असतात त्यांनाच, ठीक आहे, इन्स्टिट्यूशनल बायर आणि सेलर, त्यांची पोझिशन हे कशावर कळते आपल्याला, त्यांची छाप सोडतात ना बाईंग आणि सेलिंग केल्या, हे चार्टवर कळते आपल्याला. हे चार्टच बघून आपल्याला रीड करायचं आहे आणि तिने काय केलं हे त्याच्यावर ओळखायचं आहे. मग इथनं परत तिने सेल केला, मार्केट खाली आलं, ठीक आहे. आता बघा, इथं ह्या रेंजमध्येच आहे मार्केट, म्हणजे काय विषय आहे, रेजिस्टन्सच्या इथं कोण असतात हे एवढं लक्षात ठेवा नुसता. रेजिस्टन्सच्या इथं असतात सेलर आणि त्यांचे एसएल, आणि बायर असतात कुठं, सपोर्टच्या इथं बायर असतात आणि त्यांचे एसएल. आता जे मेन सांगणार आहे मी ते पुढचं बघा. ही रेंज गेल्या, बरोबर आहे, एक मिनिट, परत आपण पहिला हे खोडूया. आता ही जी रेंज केल्या ना, ही जे सायकोलॉजी सांगतो आता मी, हे तुम्ही लिहून ठेवा. जर क्रॉस चिला आणि तुम्ही किती पण वर्ष ट्रेडिंग करा आणि तुम्हाला ही जर मी सांगायला लागली ही सायकोलॉजी माहित नसली तर तुम्ही ट्रेडिंग झिरो करताय, झिरो. कारण का तुम्हाला एसएलच माहिती ओळखता येत नाहीत, कुठं आहेत एसएल ओळखता येत नाहीत, तर तुम्हाला ट्रेडिंग कशी येणार. कारण का ट्रेडिंग इज अ झिरो सम गेम. तुम्हाला त्याचा एसएल कुठे बघायचा आहे आणि तो गेला तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये एंटर व्हायचं आहे. आता बघा, रेजिस्टन्सच्या इथं सेलरांचे एसएल आहेत म्हणून सांगितलं मी, ठीक आहे, आणि सपोर्टच्या इथं बायरांचे एसएल आहेत. बायरांचे एसएल म्हणजे तिन्ही स्टॉप लॉस घेणार आहेत, म्हणजे बायर काय कन्वर्ट होणार आहेत सेलर. जेव्हा यांचा स्टॉप लॉस गेला बायरांचा, तर ती काय कन्वर्ट होणार आहेत सेलर मध्ये, ठीक आहे. आता समजा इथं बायरांचा एसएल गेला, इथं हे ब्रेकडाऊन झाला आणि इथं एसएल गेला, समजा यांचा एसएल इथं होता, हे ब्रेकडाऊन म्हणून एसएल गेला, तर इथं विषय काय झाला बघा, बायर आहेत, जे बायर होते त्यांचे एसएल गेले, म्हणजे काय झालं, बायर काय झाले, सेलर झाले, ठीक आहे. ह्याच्यात आता मी सायकोलॉजी सांगायला लागली, ही नीट लक्षात ठेवा. बायर आहेत ते काय झाले, सेलर झाले, ठीक आहे.
ऑलरेडी यात सेलर ऑलरेडी ह्या पोझिशन ही जी रेंज आहे ही एवढा यांना प्रॉफिट मिळायला लागलाय. ठीक आहे, आता हे ब्रेकडाऊन केलं म्हणजे ह्याच्यात कोण स्ट्रॉंग झाले? सेलर. ठीक आहे, त्याच्यात ऑलरेडी सेलर आहेत, ह्याच्यात ऑलरेडी सेलर आहेत. ते काय आहेत? सेलर आहेत ते सेलरच आहेत, सेलर आहेत ते सेलरच आहेत. ठीक आहे, आणि आता काय विषय असते बघा, होप सेलर असतात आणि होप बायर असतात की त्यांना काय माहितीच नाही. म्हणजे अशीच असतात की कुठं ब्रेक करेल तिकडं, म्हणजे आधीच पोझिशन बनवलेले असतात त्यांनी, होप सेलर आणि होप बायर. ठीक आहे, तर ह्याच्यात होप सेलर पण आहेत, होप सेलर आणि होप बायर पण आहेत, होप सेलर आणि होप बायर पण आहेत ह्याच्यात, होप बायर. तर होप सेलरांचे पोझिशन हायशी राहणार आणि होप बायरांचे काय होणार आहेत? होप बायरांचे एसएल कटणार आहेत. म्हणजेच जे बायर आहेत ते कन्वर्ट कसे होणार आहेत? सेलर मध्ये कन्वर्ट होणार आहेत, सेलर मध्ये, कारण का त्यांचे एसएल गेलेत. म्हणजे सेलर, जे सेलर आहेत ते सेलरच, जे बायर आहेत ते झालेत सेलर. आणि आता तुम्हाला हे ब्रेकडाऊन दिसलाय, म्हणजे जे आता फ्रेश एंट्री करणारे एंटर कुठं होणार आहेत? हे ब्रेकडाऊनच्या लोला खाली एंटर होणार आहेत, या पेनिट्रेटिंग कॅन्डलच्या लोला, आणि इथे एंट्री असणार आहे त्यांची. म्हणजे 3 फोर्सनं मार्केट खाली जाणार आहे. ठीक आहे, जेव्हा यांची असेल, जेव्हा ही रेंज ब्रेक खाली होईल तेव्हा काल असेल अनेकदा, म्हणजे रिवाइंड करून बघा जर काल नसेल तर. ठीक आहे, एवढी 3 जणांचा फोर्स न, म्हणून मार्केटमध्ये एक मोमेंटम येणार आहे आणि मार्केट खाली जाणार आहे फास्ट मध्ये. फास्ट मोमेंटम, ज्याला ऑप्शन बाईंग पाहिजे ना, म्हणजे आता मी नाही सांगत आहे, पण इथं 3 हे प्रत्येक स्टॉक मध्ये, इंडेक्स मध्ये हे चालणार आहे. हे 3 जी सायकोलॉजी सांगितलंय मी, ही 3 सायकोलॉजी तुमच्या लक्षातच असायला पाहिजे आणि ही यायलाच पाहिजे तुम्हाला, की तुम्हाला एसएल कुठं आहेत, मेन एसएल कुठं आहेत ते ओळखता आलं पाहिजे. आणि ते एसएल जिथं कटणार आहे तिथं तुमची एंट्री असायला पाहिजे. म्हणजे मेन काय आहे, तुम्हाला स्टॉपलाच ओळखता आलं पाहिजे चार्ट वरती. आणि चार्ट तयार कोण करायला लागले? जे मोठे प्लेयर आहेत ते, त्यांच्यामुळे चार्ट तयार व्हायला लागला. आणि त्यांच्या मूव जर तुम्हाला कळाल्या, त्यांच्या मोठ्या पोझिशन जिथे कटणार आहेत तिथं तुम्ही एंटर झाला तर तुम्हाला एक मोमेंटम मिळून एक चांगला म्हणजे प्रॉफिट मिळू शकते, असं मी सांगायला लागलो तुम्हाला. ठीक आहे, आता समजा मार्केट खाली ब्रेक कराल तर आता ही रेंज केली अशी, आता ही रेंज केली अशी. ठीक आहे, आणि आता इथं वरती ब्रेक करायला लागल्या, वरती. म्हणजे आता विषय काय झालाय बघा, मी दुसरी सायकोलॉजी सांगालोय ना, सायकोलॉजी नंबर 2. आता इथं कोण होती? रेजिस्टन्सच्या इथं सेलर्स होती, सेलर्स, आणि सेलरांचे एसएल होते. आता सेलरांचे एसएल जर गेले तर सेलर कन्वर्ट काय होणार आहेत? जिने सेल केलाय माल आधी तिने काय होणार आहेत? बायर होणार आहेत. जे सेलर होते ते काय झाले? बायर झाले. ठीक आहे, ह्यो पहिला पॉईंट. जे बायर आहेत स्ट्रॉंग ते आधीच बायर आहेत, ज्या ह्या रेंजमध्ये आधीच बाहेर आहेत, बाहेरांचे एसएल नाही उडलेत, म्हणजे बाहेरच आहेत. आणि तिसरी तुमची फ्रेश एंट्री, म्हणजे तुम्हाला दिसले की ह्यो काय आहे? न्यू कमर, फ्रेश न्यू कमर बायर्स. त्यांना दिसले की ह्यो बाबा ब्रेकआउट झाला इथनं, ती काय करणार आहे? इथं नवीन एंट्री करणार आहेत. ठीक आहे, आणि म्हणजे 3 फोर्सनं मार्केट इथनं वरती जाणार आहे. दॅट्स कॉल ऍज मोमेंटम. म्हणजे इथं मोमेंटम मिळू शकते तुम्हाला, इथं एसएल जास्त उडणार आहे आणि तिथं तुम्हाला जायचं आहे. म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स एवढा मेन आहे की तिथं काय असतात? बल्क ऑफ एसएल, बल्क ऑफ एसएल असतात तिथं. म्हणूनच काय विषय असतो ह्यो, तिथं आपल्याला जायचं असते जिथं त्यांना प्रॉफिट आणि मोमेंटम पाहिजे असतोय आणि जास्त मोठी मूव्ह येऊ शकते तिथं. ठीक आहे ना, कारण का इथं वैतागलेले असतात या साइडवेज मार्केटमध्ये. साइडवेज मार्केटमध्ये अशी म्हणजे रेंज म्हणजे साइडवेज मार्केट असतात. ठीक आहे, रेंज अशी जर रेंज आली ना ह्याला साइडवेज मार्केट म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये बाहेर पण वैतागलेले असतात, सेलर पण वैतागलेले असतात की बाबा हा कटून दे कुठं. तर मग यांची पोझिशन इकडे कटली तर ही 3 सायकोलॉजी लागतात. सेलर काय होतात? बाहेर होतात. बाहेर आहेत ते ऑलरेडी बाहेर, न्यू कमर आणि होप सेलर आणि होप बाहेर असतात ते ऑलरेडी. म्हणजे 4 फोर्स मार्केट मूवी वरती होणार आहे. 4 फोर्सनं, ह्या 4 सायकोलॉजी पाठ करून ठेवा वाटलं. आणि हे कुठं 4 सायकोलॉजी लागतात आणि तिथनं समजा होणार असलं तर तुम्ही तिथे एंट्री मारू शकताय. जस्ट लर्निंग पर्पज सांगायला लागली. आता मी तुम्हाला दाखवतो की इथं काय झालेलं, रेंज काय करू शकते मी दाखवतो आता तुम्हाला. काय आता बघा, तुम्हाला हे दिसते का बघा. काय आता माझा विषय काय आहे, मी चार्ट बघितल्यात, पण तुम्ही हे शिकायला पाहिजे असा मेन जे आहे ना, हे एसएल कुठं आहेत हे शिकायला पाहिजे असं. काय आता बघा, इथं रेंज तयार झाली ही अशी, ही. ठीक आहे, आणि ही रेंज एक तयार झाल्या. एक झोन असतोय तो प्रत्येक वेळी 10. आता समजा 10 वरनं जर रेजिस्ट्रेशन नाही खाणार तो एक झोन तयार करतोय 10, 12, 14. मग तिथनं तुम्हाला तो झोन ओळखायला लागतो. आता इथं बघा, तो एक झोन तयार केलाय मार्केटने, तो एक झोन तयार केलाय. ठीक आहे ना,
तो झोन तयार केलाय. आता हे एक झोन तयार केलाय मार्केटनं. ठेव. आता मी तुम्हाला काय सांगितलेलं, जी वरची असतात वरची तिथं असतात सेलर, तिने सेल केलाय म्हणूनच मार्केट तिथनं रजिस्ट्रेशन खाऊन खाली आले. म्हणजे सेलर आणि त्यांचे एसएल हित आहेत. काय आता इथं कोण आहे डिमांड द्यायला लागलेले आहेत ते बायर. त्यांना इथं काहीतरी दिसायला लागले, तिथं काहीतरी म्हणजे त्या प्राइस मध्ये त्यांना काहीतरी दम वाटायला लागला की बाबा इथनं खाली नाही जाणार, म्हणून इथं कोण आहेत बायर आणि तिने डिमांड द्यायला लागल्यात म्हणूनच मार्केट वरती जायला लागले. आणि बायरांचे एसएल मेन तुम्हाला हेच ओळखता आलं पाहिजे की एसएल कुठं आहेत. दॅट्स ऑल ट्रेडिंग. एसएल मेन ओळखता आले पाहिजे. ठीक आहे, बायर आणि बायरांचे एसएल, सेलर आणि सेलरांचे एसएल. आता ही रेंज तयार झाल्या. आता मी नुसतं काय सांगणार आहे तुम्हाला, ह्याला काय म्हणतात वरच्याला रेजिस्टन्स आणि ह्याला काय म्हणतात सपोर्ट. आकायचं कळायला आलं पाहिजे. ठीक आहे, आता हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता मी तुम्हाला दुसरा एक्झाम्पल दाखवतोय. दिसतंय का बघा, मला माहिती नाही. हे आता बघा काय मी दाखवा लागली. तिथनं रेजिस्ट्रेशन खाल्ले मार्केटनं, तिथनं परत रेजिस्ट्रेशन खाल्ले, तिथनं परत रेजिस्ट्रेशन खाल्ले, तिथनं रेजिस्ट्रेशन खाल्ले, तिथनं रेजिस्ट्रेशन खाल्ले. आता तुम्ही बायरांचं मी वरतं सांगितलं रेजिस्ट्रेशन खाल्ले, खालचं नाही सांगितलं. आता इथनं बघा, इथनं परत इथनं बाउन्स बॅक केले, बाउन्स बॅक केले, बाउन्स बॅक केलाय. ठीक आहे, आणि इथनं परत बाउन्स बॅक केलाय. आता हे विषय काय असते, त्याचा झोन तयार केलाय बघा. हे असं एक तो दिसतोय का बघा तुम्हाला, हे एक झोन असते. हे झोन तयार झालाय. इथं त्यांनी काय आहेत बायर आहेत आणि बायरांचे एसएल आहेत. हे ओळखता आलं पाहिजे आणि इथनं मग मोमेंटम येऊ शकता. आणि हे काय आहेत रेंज तयार केलेली. मी तुमच्या समोरच रेंज तयार केल्या, मी काय असं हे नाही केलेलं. आता बघा ती कुणी तयार केल्या, सेलरांनी तयार केल्या, सेलर, आणि त्यांनी तिथनं सेल केलाय म्हणजे त्यांचे तिथे पोझिशन बनल्या म्हणजे त्यांचे एसएल आहेत त्याच्यावरती रेंजच्या तिथेच असतात. ठीक आहे, एवढाच आहे. सेलर जिथं प्रेझेंट असतात वरच्या झोन मध्ये त्याला म्हणतात रेजिस्टन्स, आणि जिथं बाहेर प्रेझेंट असतात त्याला म्हणतात सपोर्ट आणि डिमांड झोन. कळालं असेल. बॅकटेस्ट ऑन चार्ट मी दाखवले जातात 2-3 एक्झाम्पल. हेच आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. एवढं कळालं असेल तर बरोबर आहे, म्हणजे तुम्ही ऑन द राईट ट्रॅक आहेसा आणि गुड. दॅट्स ऑल. एवढा आता पार्ट 4 मी केलेले आहेत. ह्याच्या पुढे पण तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहिजे असले तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.